सन्माननीय ज्येष्ठ सदस्य जयंतराव पाटील साहेबांनी ही बाब सांगितलेली की आता वाघांना बिबट्यांना जे खाद्य लागतं ते खाद्य अपुरं पडायला लागले असे त्यांचे म्हणणं आहे। जसे पोल्ट्री फार्म आहे तसे रॅबिट फार्म तयार करायची भूमिका घेऊ आपण। विनोदाचा भाग नाही आहे। बटर जसे खाजगीमध्ये बटर फार्म आहेत तशा प्रकारचे बटर फार्म पण तयार करू आणि हरणांची प्रजाती गतीने वाढेल या अनुषंगाने की त्यांची जी बिबट्यांची आणि वाघांची जी काही भूक आहे त्यासाठी निश्चितपणे आपल्या भूमिकेचा आम्ही स्वीकार करतो। आणि आपण म्हटल्याप्रमाणे अर्थमंत्र्याकडे पैशाची मागणी कराल का? आता एकूण 300 कोटी झाडं लावण्याच्या मोहिमेमध्ये प्रत्येक खात्याच्या बजेटमधून 2% वगैरे असे पैसे वन खात्याला वर्ग करण्याची भूमिका घेतलेली आहे। पण त्या खात्याला हात न लावता लवकरात लवकर बॉन्डच्या माध्यमातून पैसे निर्माण करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे। म्हणजे आपल्या सगळ्यांना ती अवगत पण करून देऊ। या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे। आणि भविष्यकालामध्ये मी तर असं म्हटले की एकूण वन खात्याचे जे विभाग आहेत मँग्रोव्ह पासून वन्यजीव झाडं लावणं सोशल फॉरेस्ट्री या सर्व करता किती पैशाची गरज आहे तर तसे पैसे निश्चितपणे निर्माण होतील। आणि असे CSRच्या माध्यमातून काही उद्योगपतींशी माझी चर्चा झाली। त्यांनी सांगितले आम्ही सुद्धा तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला मदत करायला आम्ही तयार आहोत। एकूणच जंगलाची वाढ एकूणच वन्यजीव संघर्ष टाळणे आणि बायोडायव्हर्सिटीच्या अनुषंगानं ही निसर्गाची गरज आहे। त्या ठिकाणी पर्यावरण समतोल राखण्याकरता याची गरज आहे आणि प्रत्येक माणूस या बाबीकरता मदत करण्याकरता उत्सुक आहे। जयंतराव पाटील साहेब आपण सांगितल्या पद्धतीनं मी 42 महिन्याचा आलेख दिला आहे आणि माझी तीव्र इच्छा आहे आणि त्या अनुषंगानं फॉरेस्टचे सगळे वरिष्ठ अधिकारी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की वन विभागाच्या अनुषंगानं जे काही तुम्हाला आर्थिक मदत पाहिजे असेल तुम्ही सांगा। बाजूची अन्य काही बाजू ठेवू परंतु वन विभागाच्या गोष्टी पूर्ण करू। जयंत पाटील साहेब आपण म्हटल्याप्रमाणे साधारण 42 महिने म्हणजे फार नाही राहिले। म्हणजे कापरासारखे दिवस निघून जातील। 42 महिन्यांमध्ये ज्यावेळेला आचारसंहिता पुढच्या निवडणुकीची लागेल विधानसभेच्या त्याच्या अगोदर वाटचाल वन विभागाची नाही केलेली माहिती सुद्धा दुसऱ्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे देण्यात येईल।